सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा जगभर लोकप्रिय आहे. पण यावर्षी रत्नागिरीत अवकाळी पाऊस झाल्यानं आंबा पिकावर परिणाम झालाय. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचा मोहर पूर्णपणे बहरून आता त्याचं फळ तयार झालंय. सुपारी एवढ्या आंब्याच्या फळावर सध्याच्या वातावरणीय बदलाचा फारसा दुष्परिणाम होत नाही. पण बदलत्या निसर्ग चक्रामुळे आंब्याचा सीझन 15 दिवसांनी पुढे गेलाय. मार्च एप्रिलमध्ये आंब्याची आवक मर्यादित राहील, पण मे महिन्यात आंब्याची आवक वाढेल असा अंदाज आहे. पण यंदा आंब्याच्या दरात 10% वाढ होईल असंही बोललं जात आहे. वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर परिणाम होतोय. फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा अवकाळी पावसाची वक्रदृष्टी पडली. त्यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडणार का, तयार होत असलेल्या लहान फळांवर कोणते परिणाम होणार, यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार का, याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा मात्र वेगळाच अंदाज आहे. आंब्याच्या मोहराचा पहिला आणि दुसरा बहर पूर्ण झालाय, तर तिसऱ्या बहराचे आंबेसुद्धा आता सुपारी इतक्या आकाराचे झालेत. त्यामुळं अवकाळी पावसाचा फार गंभीर परिणाम पिकावर होणार नाही. पण मुसळधार पावसाबरोबर गारपीट झाल्यास झाडावरील फळं गळून पडण्याची भीती आहे. तसंच आंबा फळ परिपक्व होण्याच्या काळात जर पाऊस झाला तर आंबा खराब होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या आंब्यावर पावसाचा सर्वाधिक परिणाम होतो. एकीकडे यावर्षी आंब्याचा सीझन 15 दिवसांनी पुढे जाईल असा अंदाज आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून आंब्याची आवक वाढू लागते. पण यंदा 15 एप्रिल नंतर आंब्याची आवक वाढेल आणि दरही 10% जादा असेल असा अंदाज आहे. दुसरीकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमधील हापूस आंब्याचं बाजारपेठेत आगमन झाल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात आंब्याचे दर आवाक्यात येतील असा अंदाज आंबा व्यापारी नंदकुमार वळंजू यांनी वर्तवला आहे.